की आपल्या इथली शिक्षक खूप चांगल्या पद्धतीने मुलांना शिकवतात. आपल्या शाळा फक्त आपल्याला शिक्षणच नाही तर मूल्य शिक्षण देतात. आपल्याला इथे संस्कार दिले जातात आणि त्याचा या UPSCच्या जर्नीमध्ये, या UPSCच्या प्रवासात मला पर्सनली फार फायदा झाला. कारण जेव्हा UPSC सुद्धा क्लिअर होते तेव्हा सुद्धा आम्हाला लॉचा स्टडी करावा लागतो, कायद्यांचा स्टडी करावा लागतो किंवा त्यात डिग्री घ्यायला लागते. किंवा मी लहानपणी दशावतार मध्ये काम केलेलं आहे, सो ते दशावतार या सगळ्या गोष्टींवर मला माझ्या मुलाखतीत प्रश्न विचारले गेले आणि त्यामुळे मला इंटरव्ह्यूत 195 मार्क्स मिळाले, जे की एक वन ऑफ द टॉप मार्क्स आहेत. नमस्कार, माझं नाव वसंत प्रसाद दाभोलकर आणि या UPSC 2022च्या परीक्षेत मला भारतात माझा 76वा रँक आलेला आहे आणि महाराष्ट्रात दुसरा रँक आलेला आहे. तर मी मूळचा दाभोली गाव जे सिंधुदुर्गातील वेंगुर्ला तालुक्यात आहे, तिथेच माझं पूर्ण प्राथमिक शिक्षण झालं 7वी पर्यंत. त्यानंतर ते माझं मराठी मीडियममध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण होतं. त्यानंतर सेमी इंग्रजीसाठी मी वेंगुर्ला येथे जे वेंगुर्ला हायस्कूल आहे तिथे मी 8वी ते 10वीचं शिक्षण घेतलं. त्यानंतर 11वी 12वीला कुडाळ हायस्कूल कुडाळ इथे माझं शिक्षण झालं आणि त्यानंतर मी JEEची एक्झाम दिलेली आणि JEEच्या एक्झाममध्ये मला चांगले मार्क्स होते. त्यानंतर मला सेंट्रल गव्हर्नमेंटची एक ट्युशन फी विवर स्कीम नावाची एक TFWSची स्कॉलरशिप असते, ती सुद्धा मिळालेली. त्याद्वारे मी रत्नागिरीला फिनॉलेक्स कॉलेजमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण घेतलं. तर माझे वडील हे जी ST आहे, महाराष्ट्र ST MSRTC तिथे क्लार्क होते. ते 2020 मध्ये सेवानिवृत्त झाले आणि माझी आई गृहिणी आहे. जेव्हा कॉलेजचं लास्ट इयर होतं आणि मी अनेक सारे जे काही कॅम्पस इंटरव्ह्यूज आहेत तिथे सुद्धा जायला तयारी केलेली. त्याचप्रमाणे जे लिंक्डइन आहे तिकडनं सुद्धा कंपनीजमध्ये अप्लाय करायला सुरुवात केलेली आणि मला ज्या IT कंपनीज आहेत तिथे मी सिलेक्ट सुद्धा झालेलो. पण एक म्हणतात ना ऋणानुबंध किंवा एक बिलॉंगिंगनेस, तसं एक कॉलेजमध्ये लास्ट इयरमध्ये असताना एक विचार केलेला की माझं शिक्षण पूर्ण जिल्हा परिषदेच्या शाळेत झालंय. अगदी गव्हर्नमेंटचे जे एज्युकेशनचे किंवा हेल्थचे जे बेनिफिट्स आहेत ते मी घेतलेले आणि मी जिथपर्यंत आहे तिथे कुठेतरी एक आपण देणं लागतो समाजाचं किंवा हे जे काही सरकारी सोयी सुविधा आहेत तर ते माझ्या मनात कुठेतरी होतं आणि एक मनात इच्छा होती की आपण या गव्हर्नमेंटच्या सिस्टीमचा भाग बनावं. जस्ट बिकॉज की आपल्याला जे काही बेनिफिट्स मिळाले, जे काही फायदे आपण या सरकारी शाळांचे, सरकारी हॉस्पिटल्स किंवा इतर ज्या सोयी सुविधा आहेत ते घेतलेत, ते आपण कुठेतरी समाजापर्यंत आपण परत पोचवू. यामुळे मला एक सरकारी सिस्टीममध्ये जाण्याची आवड होती. पण मला एक भीती होती की यासाठी खूप सारा अभ्यास करावा लागतो आणि मी तो कधी शालेय शिक्षणात इतका कधी अभ्यास ॲज केला नव्हता. म्हणजे स्कूल्समध्ये किंवा शाळांमध्ये मी अगदी अटेंटिव्हली ऐकायचो, खूप साऱ्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायचो, पण जे दिवसभरात म्हणतात ना की 10-12 तास अभ्यास करावा लागतो, बसून एका ठिकाणी बसावं लागतं, सातत्य लागतं अभ्यासात, त्याची मला थोडीफार भीती होती. पण एकदा कॉलेजच्या लास्ट इयरला मी एक डिसिजन घेतला की नाही, हे आपल्याला करायचं आहे आणि आपल्याला हे जमलंच पाहिजे असं केलं आणि त्यानंतर मी एक फुल फ्लेज अभ्यास स्टार्ट केला. कोविडच्या वेळी जेव्हा सगळीकडे लॉकडाऊन होतं तेव्हा मी ॲक्च्युअल अभ्यासाला स्टार्ट केली आणि खूप छान प्रकारे अभ्यास झाला. मोस्ट ऑफ द टाइम सेल्फ स्टडीनेच मी अभ्यास स्टार्ट केला. अगदी सुरुवातीला थोडं कठीण वाटायचं की कसं जमणार, काय जमणार, पण नंतर जेव्हा घरच्यांची साथ होती, आई वडिलांची साथ होती आणि सगळं एकदम पॉझिटिव्ह वातावरण होतं. जसं की आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक खूप सारा निसर्गरम्य परिसर आहे, तर कधीतरी कंटाळा आला की समुद्रावर जा किंवा एक मॉर्निंग वॉकला कुठेतरी एक छान जंगलात फेरी मारून या. सो असं करून एक मन रमत गेलं आणि खूप छान अभ्यास होत गेला. यामुळे मला माझ्या प्रिपरेशनला फार सोपं पडत गेलं. तर एक न्यूनगंड असतो आपल्या इथल्या मुलांमध्ये, जी मुलं एक सामान्य बॅकग्राऊंडमधून येतात किंवा मराठी मीडियममधून येतात किंवा ज्यांच्या घरची परिस्थिती चांगली नसते, त्यांना एक न्यूनगंड असतो किंवा एक इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स ज्याला म्हणतो, ते असतं की आपल्याला जमेल का UPSC, की हे फार काही कठीण असतं आणि आपल्याकडे जास्त पैसे नाहीत, तर आपल्याला जमेल का. तर डेफिनेटली आपल्याला हे जमेल. तुम्ही कुठच्याही बॅकग्राऊंडमधून या, जर तुम्ही इंग्लिश मधून असाल, इंग्लिश मिडियममधून, तर वेल अँड गुड, ते खूप वेलकम स्टेप आहे. पण जरी तुम्ही नसाल तरी तुम्हाला असं मी मागे आहे किंवा इतर समाजाच्या मी मागे आहे असं काही वाटून घ्यायची गरज नाही. तुम्ही खूप भाग्यवान आहात की तुम्ही सिंधुदुर्गासारख्या खूप चांगला जो जिल्हा आहे जिथे एज्युकेशन किंवा जे शिक्षण खूप क्वालिटीमध्ये दिलं जातं तिथला तुम्ही भाग आहात. त्याबद्दल तुम्ही एक तर कृतार्थ हवं की आपल्या इथली शिक्षक खूप चांगल्या पद्धतीने मुलांना शिकवतात. आपल्या शाळा फक्त आपल्याला शिक्षणच नाही तर मूल्य शिक्षण देतात. आपल्याला इथे संस्कार दिले जातात आणि त्याचा या UPSCच्या जर्नीमध्ये, या UPSCच्या प्रवासात मला पर्सनली फार फायदा झाला.
म्हणजे तुम्ही जर कुठच्या परिस्थितीतून असाल तरी असं नाही की कोचिंग क्लास लावलाच पाहिजे. जर तुम्ही अफोर्ड करू शकाल, जर तुम्हाला तो परवडत असेल, तर ही खूप चांगली गोष्ट आहे की तुम्ही कोचिंग क्लास लावाल आणि तिथे तुमचं जे प्रिपरेशन आहे ते फास्ट होईल. पण नाही जरी लावलं तरी आजकाल इंटरनेटवर इतके सारे रिसोर्सेस अवेलेबल आहेत, इतक्या साऱ्या नोट्स अवेलेबल आहेत, यूट्यूबवर व्हिडिओज अवेलेबल आहेत, ज्याचा वापर करून तुम्ही स्वतःच खूप छान स्वतःचा सेल्फ स्टडी करू शकाल. सो माझ्यासाठी कोविडच्या वेळी मी मोस्टली सेल्फ स्टडीज केलेला आणि त्याचमुळे मी जिथे कुठे आहे तिथे या सेल्फ स्टडीनेच मला नेलंय. त्याचबरोबर खूप साऱ्या शिक्षकांचं मार्गदर्शनही तुम्हाला मिळून जातं. जसं की जर तुम्ही एकटे वाटेवरून चालायला लागला तर ती वाट कधी कधी एकाकीची बनून जाते किंवा खडतर बनून जाते. पण जेव्हा तुमच्याबरोबर तुमचे साथी किंवा तुमचे जर शिक्षक तुमच्या बरोबर असतील, तुमच्या परिवारातले लोक तुमच्या बरोबर असतील, तर ती वाटेत गोष्टी गप्पा मारता ती वाट एकदम सहज पार केली जाऊ शकते. तर तसेच दिल्लीतले खूप सारे शिक्षक अगदी फ्री ऑफ कॉस्ट किंवा अगदी कमीत कमी पैशांमध्ये तुम्हाला गायडन्स द्यायला ऑलवेज तयार असतात. सो त्यांचा देखील गायडन्स मी माझ्या या प्रवासात घेतला. खूप सारे महाराष्ट्रातले, दिल्लीतले शिक्षक UPSCच्या मुलांना गाईड करतात. तो जेव्हा तुम्ही अभ्यासाला लागता तेव्हा अनेक शक्ती तुमच्या बरोबर जोडत जातात आणि हा प्रवास फार सोपा जातो. जसं माझ्या बाबतीत बघितलं तर सुरुवातीला फार कठीण फेज होती, पण एकदा इंटरव्ह्यू पर्यंत मी पोहोचलो तेव्हा माझ्या बरोबर अनेक सारी लोक होती, अनेक सारे शिक्षक होते ज्यांनी मला वेळोवेळी गाईड केलं. सो डेफिनेटली तुम्ही सेल्फ स्टडीने देखील करू शकता आणि त्यासाठी तुम्हाला अगदी दिल्ली पुण्यात नाही गेलात तरी चालेल, तुम्ही इथे राहूनही अभ्यास करू शकता. कारण खूप सारी मुलं जर तुम्ही UPSC सिलेक्ट झालेले बघितलं तर तिथे IIT, IIM इथली सुद्धा मुलं आहेत आणि जी खूप चांगली गोष्ट आहे की आपल्याकडे खूप सारा हुशार विद्यार्थी जे आहेत ते सुद्धा येत आहेत. ॲट द सेम टाइम जे सामान्य बॅकग्राऊंड मधून आहेत, अगदी ज्यांचे आई वडील रिक्षा चालवतात किंवा ज्यांचे आई वडील शेती करतात असे देखील आहेत आणि या सगळ्यांची आपल्याला गरज आहे. जेव्हा आपण एक देश चालवतो तेव्हा देश हा फक्त हुशार माणसांनी किंवा फक्त एकदम जे चांगल्या शैक्षणिक संस्थांमधून आलेत यांनी हेच असले पाहिजे असं काही नाही. तर यात सगळी माणसं, सगळ्या प्रकारच्या बॅकग्राऊंड मधून आलेली माणसं आपल्याला लागतात आणि याचमुळे आपला देश हा चालू राहतो. त्यामुळे खूप सारी डायव्हर्स बॅकग्राऊंड मधून जेवढी लोक येतील तेवढं चांगलं आहे. आणि जी विशेषतः सिंधुदुर्गात, कोकणातून जी माणसं प्रिपेअर करतात किंवा ज्या मुलांना प्रिपेअर करायचे त्यांच्यासाठी तर मी सांगेन की नक्की तुम्ही एक विचार करू शकता. ज्या पालकांची मुलं विशेषतः 11वी-12वीत आहेत तर त्यांनी कुठचं करिअर घ्यावं याविषयी मला एक बोलायचं आहे की आपल्याकडे एक इंजिनिअरिंग आणि डॉक्टर ही दोन फील्ड अशी आहेत की आपल्याकडे त्याला खूप जास्त रिस्पेक्ट दिला जातो. पण बाहेर जर शहरांमध्ये बघितलं तर तिथे BA सायकोलॉजी करून सुद्धा मुलं फार चांगलं करिअर करतात किंवा इंटेरियर डिझाईनचं एक फील्ड आहे किंवा लॉयरचं एक फील्ड आहे. अशी काही फील्ड्स आहेत जी इंजिनिअरिंग आणि मेडिकल ही सोडून आहेत आणि यात सुद्धा मुलं खूप चांगलं करिअर करतात. आणि विशेषतः जेव्हा UPSC बद्दल विचारायचं झालं तर मुलं जर बोलण्यात थोडीफार जरी हुशार असतील, की एक बेसिक त्यांना वक्तृत्व येत असेल, तर मुलांना अवश्य तुम्ही एक लॉच्या फील्डला घालू शकतात. कारण जेव्हा UPSC सुद्धा क्लिअर होते तेव्हा सुद्धा आम्हाला लॉचा स्टडी करावा लागतो, कायद्यांचा स्टडी करावा लागतो किंवा त्यात डिग्री घ्यायला लागते. किंवा आमचं जे आता मसुरीला लबासना जे म्हणतात, लाल बहादूर शास्त्री ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन, तिथे सुद्धा आम्हाला लॉ शिकवला जातो. त्यामुळे अगदी 12वी नंतर लॉ मध्ये जरी मुलांना घातलं तरी हे खूप चांगलं फील्ड आहे की जिथे मुलं लॉ सुद्धा करू शकतील आणि UPSC सुद्धा करू शकतील. UPSCत मुलं करताना एक दोन प्रकारचा डायलेमा येतो. एक प्रकारचा असा की सिंधुदुर्ग जिल्ह्यातलंच उदाहरण घेतो की इथे मला स्वतःला माहिती नव्हतं की UPSCची परीक्षा काय असते, त्यासाठी काय करावं लागतं किंवा मी करू शकेन की नाही हे मला माहिती नव्हतं. त्यामुळे एक अशी हुशार मुलं असतात की ज्यांना करायची इच्छा असते पण त्यांच्याकडे मार्गदर्शन नसतं किंवा त्यांना माहितीच नसतं की UPSC हा काय प्रकार आहे. तो हा एक प्रकार आहे. आणि ज्यांना द्यायची इच्छा आहे पण मार्गदर्शन नाही किंवा तो पहिली कॅटेगरी आहे. आणि सेकंड कॅटेगरी अशी की मुलांना फक्त UPSC करायचंय म्हणून मुलं पूर्ण करिअर आपला स्टेकवर लावतात आणि अगदी 4-5 वर्ष या परीक्षेसाठी घालवतात. जर तुम्ही दिल्लीमध्ये किंवा पुण्यामध्ये बघितलात तर मुलं 6-7 वर्ष देखील ही परीक्षा देत आहेत आणि त्यांना म्हणावं तसं यश मिळत नाही. मग यातला सुवर्ण मध्य काय, तर तो थोडा आपण आता डिस्कस करू. तर जर तुम्ही कॉलेजमध्ये असाल तर तुम्ही एक UPSCचं प्रिपरेशन स्टार्ट करू शकता आणि कॉलेजच्या लास्ट इयरलाच, जर तुम्ही BA असाल तर 3rd इयरला किंवा इंजिनिअरिंग असेल तर 4th इयरला, MBBS असेल तर 5व्या वर्षी, असं कॉलेजच्या लास्ट इयरला तुम्ही अटेम्प्ट देऊ शकता. त्यामुळे तुम्हाला कळेल की यात करिअर करू शकतो का, की हे मला झेपेल का, हे तुम्हाला त्याच वेळी क्लिअर होतं.
आणि एक 2 वर्ष तुम्ही खूप छान अभ्यास करून जर UPSC दिलात तर तुम्हाला कळू शकेल की ओके हे मला जमू शकतं आणि माझं करिअर हे यातच आहे. पण ॲट द सेम टाइम जर 2 वर्ष झाली, 3 वर्ष झाली आणि तुम्हाला प्रोग्रेस दिसत नसेल, प्रोग्रेस म्हणजे काय की जर प्रिलिमच होत नसेल किंवा मेन्सच्या पुढेच जात नसू आपण, तर मग तुम्ही विचार करू शकता की ओके मी एक प्लॅन बी ठेवू शकतो. प्लॅन बी म्हणजे काय की प्लॅन ए हा UPSC झाला, प्लॅन ए हा UPSC झाला, पण प्लॅन बी म्हणजे काय मी नोकरी सोबत करू का, तर असं काहीतरी तुम्ही विचार नक्कीच करू शकाल तुमच्या या पूर्ण प्रिपरेशन मध्ये. जसं एक माझं उदाहरण देतो की माझा जॉब चालू होता आणि जेव्हा मी मागच्या वर्षी इंटरव्ह्यूला होतो तेव्हा मी माझा जॉब सोडलेला आणि त्यावेळी असं झालं की मला कॉन्फिडन्स होता की होईल माझं UPSCत. पण लास्ट इयर जेव्हा माझा सेकंड अटेम्प्ट होता तेव्हा मी इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचलो, पण अगदी थोडक्या मार्कांनी माझी रँक राहिली. तर अशा वेळी मी जेव्हा 2 वर्ष माझ्या UPSC प्रिपरेशनला झाली तेव्हा मी एक दुसरं कुठे काही जॉबला लागतोय का किंवा कुठच्या दुसऱ्या सरकारी नोकरीत मला काही जमेल का यासाठी मी इतरही परीक्षा दिलेल्या. पण एक सुदैवाची गोष्ट की अजून कसली ती मला सांगता येत नाही, पण एक साध्या साध्या ज्या MPSCच्या परीक्षा असायच्या त्यात माझी प्रिलिम सुद्धा व्हायची नाही, कारण त्याला जो स्किल सेट लागतो तो माझ्याकडे नव्हता. पण रादर UPSC मध्ये माझी प्रिलिम अशीच क्लिअर व्हायची किंवा मेन्स मध्ये पण मला चांगले मार्क्स येऊन कायम इंटरव्ह्यूचा कॉल यायचा. हे माझं 2 वेळी झालं, कारण प्रत्येक परीक्षेला जो स्किल सेट लागतो किंवा जे अनुभव लागतात किंवा त्या प्रकारचे जो ऍप्टिट्यूड लागतो तो फक्त माझ्याकडे UPSCचाच होता आणि कम्पेअर्ड टू दॅट MPSCचा माझ्याकडे कधीच ऍटिट्यूड नव्हता. त्यामुळे माझ्या 2-3 MPSCच्या प्रिलिम सुद्धा क्लिअर झाल्या नव्हत्या. यावेळी तर मी फॉर्म सुद्धा भरला नव्हता, कारण त्याची प्रिलिम ही वेगळीच असते आणि मला ती कधी जमणारी नव्हती. पण कम्पेअर्ड टू UPSC माझ्या 2 वेळा प्रिलिम्स क्लिअर झाल्या, मेन्स झाल्या आणि इंटरव्ह्यू पर्यंत मी 2 वेळा होतो. सो तुमचा स्किल सेट आयडेंटिफाय करणं फार महत्वाचं आहे की मला काय जमू शकतं. बरीचशी मुलं अशी पण चूक करतात की UPSCचा प्लॅन बी म्हणून ते MPSC करतात आणि एका वेळी 2 दगडांवर पाय ठेवतात. तर अशा वेळी मला थोडीशी रिस्क वाटते, कारण तुम्ही जेव्हा 2 दगडांवर पाय ठेवतात तेव्हा तुमचा फोकस हा एक तो एक असला तर तुम्हाला फार मदत होते. जेव्हा तुम्ही 2 वर्ष UPSC एकदम चांगल्या प्रकारे देता आणि जेव्हा तुम्हाला चांगलं म्हणावं तसं यश नाही मिळत तेव्हा तुम्ही MPSC कडे नक्की जाऊ शकतात. पण जेव्हा तुम्ही ध्येय ठेवायचंय तुम्हाला तेव्हा मी तर असं नक्कीच म्हणेन की तुम्ही तुमचं ध्येय फार मोठं ठेवा, कारण जेव्हा तुम्ही तुमची ध्येय मोठी ठेवाल तेव्हा तुम्हाला जे मिळणारं यश आहे ते सुद्धा त्याच मोठ्या प्रमाणात मिळू शकेल. तर एक पालकांमध्ये एक अजून एक शंका असते की अरे माझी मुलं प्रत्येक स्कॉलरशिपच्या परीक्षेत पहिली आली पाहिजे किंवा गणित प्रबोध परीक्षा, गणित संबोध परीक्षा यात पहिली आली पाहिजे, NTS पण मिळाली पाहिजे, त्याचबरोबर 10वीत 95च्या वर गेले पाहिजेत. अगदी 90च्या खाली आले तर पालक मुलांना ओरडतात की अरे त्या आपल्या शेजारच्याला जास्त मार्क मिळाले, आपल्याला का कमी मार्क मिळाले. तर हे एक बर्डन असतं. 12वीच्या परीक्षेत पुन्हा एकदा त्रास. त्यामुळे मुलांचं जर आत्ताचं एक जीवन बघितलं तर ते फक्त परीक्षा आणि किती मार्क मिळतील आणि मला कसे पैकीच्या पैकी मार्क मिळतील या संपूर्ण याच्या भोवती रिव्हॉल्व होत राहतं. पण जर तुम्ही कोणीही जी चांगल्या करिअरने आपल्या करिअरच्या एकदम टॉपला गेलेली आहेत त्यांना कोणालाही विचारला तरी ते सरळपणे सांगतील की परीक्षेतले मार्क हे त्यांच्या करिअरमध्ये काहीही डिसाईड करत नाहीत. एक महत्वाचं असतं की तुम्ही एक डिसेंट मार्क ज्याला म्हणतो की बाबा एक 10वीत एक फेअर इनफ किंवा जे बेअर मिनिमम जे मार्क्स आहेत ते मिळवणं आवश्यक आहे. पण मुलांना त्यासाठी फक्त आणि फक्त परीक्षेचा अभ्यास करा आणि फक्त परीक्षेसाठीच अभ्यास करा हे सांगणं फार चुकीचं आहे. जसं की माझं उदाहरण देतो की मला 10वीत 94% होते, पण त्यासाठी मी फार अभ्यास पण केलेला, पण ऍट द सेम टाइम मी इतर ज्या ऍक्टिव्हिटीज होत्या त्यात सुद्धा मी फार पार्टिसिपेट केलेलं. जसं की मी 6वी-7वी पासून ज्या वक्तृत्व स्पर्धा असायच्या त्या सगळ्या वक्तृत्व स्पर्धांमध्ये मी भाग घेतलेला आहे. अगदी फॅन्सी ड्रेस स्पर्धा असू दे किंवा समूह गान, समूह नृत्य किंवा इतर कुठचीही परीक्षा असू दे. जसं मी 7वीत असताना एक ज्ञानी मी होणार नावाची एक परीक्षा असायची. ज्ञानी मी होणार म्हणजे एक जनरल नॉलेजचे क्वेश्चन्स विचारले जायचे आणि त्याची उत्तरं द्यायची असतात. सो त्या परीक्षा असतील, वक्तृत्व असेल, अशी कुठचीही परीक्षा मी सोडली नव्हती आणि या सगळ्या गोष्टींचा मला UPSCच्या जर्नीमध्ये फायदा झाला. जितका मला 10वीच्या मार्कचा फायदा कधी कुठे झाला नसेल तितका मला या स्पर्धांचा झाला. मला 12वीत देखील मला JEE वर फोकस करायचा होता म्हणून मी 12वीत एवढा चांगला नॉर्मल अभ्यास केला नव्हता. मला एक 80%च आहेत 12वीत, पण मला त्याचा काही त्यावेळी सुद्धा रिग्रेट नव्हता की अरे मला कमी मार्क मिळाले किंवा अरे मला अजून अभ्यास करायला हवा होता. कारण मला माहिती होतं की मी जितका अभ्यास केला तितका गरजेचा होता आणि तितका झालाय अभ्यास आणि तितके मार्क्स मिळालेत. असंही नाही की एकदम कमी मार्क्स मिळालेत. आणि इंजिनिअरिंगला सुद्धा मी इतका चांगला अभ्यास केला नव्हता, पण इंजिनिअरिंगमध्ये मी ज्या बाकीच्या ऍक्टिव्हिटीज असतील जसं की बीच क्लिनिंग प्रोग्राम असतील किंवा पथनाट्य
करायची म्हणा, किंवा शाळेमध्ये कॉलेजमध्ये जे प्रोग्राम असतात त्यात अँकरिंग करायचं म्हणा, किंवा तिथे काय फॅशन शो असेल तर त्यात पार्टिसिपेट करायचं म्हणा, किंवा इतर ज्या ज्या कॉम्पिटिशन क्विज असतील त्या सगळ्यांमध्ये मी भाग घेतलेला. आणि यामुळे आपली स्किल्स डेव्हलप होतात. मला कॉलेजमध्ये एक 7 पॉइंटर आलेत मार्क्स, 7.97 पॉइंटर, हे एकदम डिसेंट आहेत. आणि UPSC मध्ये सुद्धा जेव्हा तुम्ही प्रिलिम्स क्लिअर करता, मेन्स क्लिअर करता, जे की सेकंड स्टेज आहे, आणि थर्ड स्टेजला जाता जे की इंटरव्ह्यू स्टेज आहे, तिथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे स्किल्स, तुमचे गुण, तुमचे संस्कार, जे काही तुम्ही एक डिटेल्ड ऍप्लिकेशन फॉर्म म्हणून असतो, त्यात जे जे तुम्ही तुमचे हॉबीज टाकाल, जे तुमचे छंद टाकाल, त्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात आणि त्या क्वेश्चनच्या आधारे तुमचे इंटरव्ह्यूचे मार्क्स असतात. त्यामुळे मला माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा एक अभिमान वाटतो, कारण इकडे आपला जो समुद्र आहे, इथे आपल्याकडे जी कासवं येतात, ऑलिव्ह रिडले टर्टल्स, किंवा मी लहानपणी दशावतार मध्ये काम केलेलं आहे, सो ते दशावतार, या सगळ्या गोष्टींवर मला माझ्या मुलाखतीत प्रश्न विचारले गेले आणि त्यामुळे मला इंटरव्ह्यूत 195 मार्क्स मिळाले, जे की एक वन ऑफ द टॉप मार्क्स आहेत. त्यामुळे डेफिनेटली अभ्यास महत्त्वाचा आहेच, अभ्यासाला पूर्णपणे दुर्लक्ष करू नका. पण पालकांना एक आवाहन करायचं आहे की अभ्यासाबरोबरच इतर ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत, वक्तृत्व असेल, डान्स असेल, किंवा गाण्याच्या स्पर्धा असतील, या सगळ्या स्पर्धांमध्ये मुलांना भाग घ्यायला लावा, जेणेकरून मुलांचे गुण विकसित होतील. आपण बघू की आजकालची जी पिढी आहे, या पिढीमध्ये एक आहे की सोशल मीडिया म्हणा किंवा मोबाईल म्हणा, या सगळ्या गोष्टींचं आपल्याला ऍडिक्शन दिसतं, किंवा पालकही सांगतात की अरे किती वेळ तो मोबाईल वापरणार, आता नको वापरू. तर मीही त्यातलाच आहे, मीही तुमच्याच पिढीतला आहे, मीही मोबाईल भरपूर वापरले आणि माझ्याही पालकांनी सांगितले मला की तो मोबाईल नको वापरू. तर यात एक आहे की UPSCच्या जर्नीमध्ये तुम्हाला काही त्याग करायला लागतात. त्याग म्हणजे तुमची मौज मजा असेल, किंवा जे काही तुम्ही फॅमिली फंक्शन्स असतील, सण असतील, याचा काही अंशी तुम्हाला नक्कीच त्याग करायला लागतो. जसं मला आठवतंय की आपल्याकडे गणपती असतो, त्यावेळी कोविड होता आणि त्यावेळी मी जस्ट फक्त आरती पुरता किंवा जेवायला जायचो, पण बाकी जे काही रांगोळी काढणे किंवा डेकोरेशन करणे, या सगळ्या गोष्टी मला आवडतात. त्या गोष्टींमध्ये मी भाग घेतला नव्हता, कारण मला माझा अभ्यास करायचा होता, जॉब सुद्धा सांभाळायचा होता. सो डेफिनेटली काही त्याग करायला लागतात. बरीचशी मुलं आहेत जी 2-3 वर्ष दिवाळीला घरी जात नाहीत, गणपतीला घरी जात नाहीत, किंवा जे लग्न समारंभ असतील ते चुकवावे लागतात. सो अशा प्रकारचे काही त्याग नक्कीच आहेत. पण एक आहे ना की लिमिट आपल्याला माहिती पाहिजे की काय लिमिट पर्यंत मी कुठची गोष्ट करणार. जसं मी पूर्णपणे या सगळ्या गोष्टींपासून एकदम परावृत्त नव्हतो, मी काही अंशी भाग पण घेतला, पण पूर्णपणे इन्व्हॉल्व पण नव्हतो. एक मोबाईलची गोष्ट सांगायची तर मोबाईल हा आजकाल एकदम महत्त्वाचा झालाय. तर मोबाईल तुम्ही कुठच्या गोष्टीसाठी वापरता हे फार महत्त्वाचं आहे. जसं की एक एसे नावाचा पेपर असतो, निबंध ज्याला म्हणतो, ज्यात UPSC मध्ये एक 12 पानाचा निबंध एक लिहायचा असतो, असे 2 निबंध असतात. 250 मार्कचा तो पेपर आहे एसेचा. सो त्यासाठी खूप सारी माहिती तुम्हाला लागते आणि चौफेर नॉलेज असणं फार महत्त्वाचं आहे. मग त्यासाठी मी युट्यूबचा वापर केला की युट्यूबमध्ये जी काही मला चांगले चांगले पॉडकास्ट असतील किंवा युट्यूबवर जे काही चांगल्या चांगल्या मुलाखती असतील, तो तशा ज्या मुलाखती आहेत त्या मी लिहून ठेवायचो की काय महत्त्वाचं त्यातलं एक्झाम्पल आहे का, आणि ते मी माझ्या एसेमध्ये वापरायचो. सो डेफिनेटली जर तुम्ही चांगला वापर केला सोशल मीडियाचा, तर त्यातून तुम्हाला खूप सारी इन्फॉर्मेशन कळेल, तुमचं ज्ञान हे चौफेर होईल आणि त्याचा तुम्हाला स्पर्धा परीक्षांमध्ये पण फायदा होईल. त्यामुळे जी कुठची गोष्ट करतो त्यात एक सूत्र कायम लक्षात ठेवा, अति सर्वत्र वर्जयेत. त्याचप्रमाणे तुम्ही सोशल मीडिया किंवा मोबाईल यांचा वापर करा, जरूर करा, पण तो ज्ञान वाढवायला करा किंवा नाती जोपासायला करा. पण त्याने टाइमपास होत असेल अति, तर त्यापासून दूर राहणं हे खूप महत्त्वाचं आहे. पुन्हा सर्व पालकांना तुमच्या मुलांच्या करिअरसाठी खूप खूप शुभेच्छा. मुलांना खूप मोठी स्वप्न दाखवा, जेणेकरून ते करिअरमध्ये फार मोठे किंवा उंच भरारी घेतील. आणि सर्व विद्यार्थ्यांना ही एक छान आवाहन की तुम्ही ज्या स्टेजमध्ये आहात, ज्या फेजमध्ये आहात, अभ्यास नक्कीच करा, पण अभ्यासाबरोबर तुमची आयुष्य एन्जॉय करणं आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये किंवा इतर ज्या कॉम्पिटिशन्स असतील, वक्तृत्व, डान्स, गायन, सगळं यात सगळ्यात पार्टिसिपेट करा आणि तुमचं हे जे शालेय जीवन आहे ते खूप छान प्रकारे एन्जॉय करा. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद. थँक्यू सो मच.